तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे आजही घरातल्या डब्यात किंवा तिजोरीत लपून ठेवताय. यात चोरीची भीती तर आहेच, पण तेथे ठेवलेला पैसा वाढतही नाही. आज जाणून घेऊया अशा 4 बँक खात्यांबद्दल जे तुमचे पैसे सुरक्षित ठेवतीलच, पण ते वाढायलाही मदत करतील. सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. पगारदार व्यक्ती, गृहिणी किंवा विद्यार्थी यांनी हे खाते बचतीसाठी व रेग्युलर व्यवहारासाठी वापरावे. या खात्याला दरमहा व्याज मिळते. जर तुमचा व्यवसाय असेल, दुकान असेल आणि दिवसातनं बऱ्याच वेळेस तुम्हाला पैशाचे व्यवहार करावे लागत असतील, तर करंट अकाउंट हे तुमच्याकरता सर्वोत्तम आहे. पण यावर व्याज मिळत नाही. सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्ही व्यवहार करताना हप्त्यातनं 3 ते 4 वेळेस व्यवहार करू शकतात, पण करंट अकाउंट मध्ये व्यवहार करताना अनलिमिटेड व्यवहार करू शकता. तिसरं अकाउंट आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. तुम्ही एक ठराविक रक्कम जसे की 500 रुपये, 1000 रुपये दरमहा बाजूला काढून तुम्ही आरडी अकाउंट चालू करू शकता. आरडी अकाउंट म्हणजेच थेंबे थेंबे तळे साचे. जर तुमच्याकडे काही पैसे शिल्लक असतील व ते पुढील 1 ते 5 वर्ष लागणार नाहीये, तर ते एफडी मध्ये टाका. एफडी वर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट पेक्षा खूप जास्त व्याज मिळते व तुमचा पैसाही सुरक्षित पद्धतीने वाढतो. आरडी अकाउंट मध्ये सेव्हिंग अकाउंट पेक्षा थोडे जास्त व्याज मिळते, पण एफडी पेक्षा थोडे कमी व्याज मिळते. आणि एफडी मध्ये या सर्व अकाउंट्स मध्ये सर्वात जास्त व्याज मिळते, कारण एक रकमी गुंतवणूक लॉंग टर्म साठी केली जाते. बँक खाते असण्याचा फायदा म्हणजे फक्त व्याज मिळवणे नाही. आज बँक खात्यामुळे आपण कुठूनही मोबाईल बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI द्वारे कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू शकतो. मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या गरजेनुसार योग्य बँक खाते उघडा आणि आपल्या पैशांना योग्य दिशा द्या. बँकेशी जोडा आपले नाते. आजच उघडा हक्काचे खाते. पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयात UPI डिजिटल पेमेंटमुळे आपला खर्च खरंच कमी होतोय की नकळत वाढतोय.